वंदना आर्ट क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मागच्या भागात आपण ही तोरणपट्टी कशी करायची हे पाहिलं होतं। त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही जाऊन पाहू शकता। तर त्याच्या खाली आपण आता तोरण बनवणार आहोत। तर त्यासाठी हे बघा, मी हा येलो कलरचा धागा घेतलेला आहे। तर आता काय करायचं आहे, सुरुवातीच्या ह्या दोन लाईन आहेत त्या सोडायच्या आणि त्याच्यानंतर इथं जी एक लाईन आहे तर 3 चेन करून घ्यायच्या। हे बघा, सुरुवातीच्या दोन लाईन मी सोडलेल्या आहेत। आपल्या 16 डबल क्रोशेटच्या दोन लाईन होत्या त्या, आणि त्याच्यानंतरच्या 3 नंबरच्या आपण 3 नंबरला जी लाईन आहे त्यात आपण धागा बांधून 3 चेन करून घ्यायच्या। त्याच्या पुढच्या लाईनमध्ये 3 डबल क्रोशेट करून घ्यायचे। आता हा आपण त्याच्या पुढची लाईन सोडून द्यायची, स्किप करायची, आणि त्याच्या पुढच्या लाईनमध्ये आपण पुन्हा 3 डबल क्रोशेट घालून घ्यायचे। त्याच्यानंतर त्याच्या पुढची लाईन स्किप करायची, सोडून द्यायची, त्याच्या पुढच्या लाईनमध्ये आपण 3 डबल क्रोशेट घालून घ्यायचे। तर पुन्हा आपण त्या पुढची लाईन सोडून द्यायची आणि पुन्हा आपण 3 डबल क्रोशेट घालून घ्यायचे। असं आपण 6 वेळा करून घ्यायचं आहे, 4 वेळा झालं। पुन्हा आपण ही लाईन सोडून द्यायची, इथं आपण 3 डबल क्रोशेट घालून घ्यायचे। पुन्हा त्याच्या पुढची लाईन सोडून द्यायची, त्याच्या पुढच्या लाईनमध्ये 3 डबल क्रोशेट। असे आपण 3 डबल क्रोशेट 6 वेळा करून घेतले आहेत, एक एक लाईन सोडून। हे बघा, 1 2 3 4 5 6। आता इथं आपण 13 चेन घ्यायच्या। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13। आता आपण त्याच्या पुढच्या दोन लाईन सोडून द्यायच्या, 1 आणि 2। आता आपण 3 नंबरच्या लाईनमध्ये पुन्हा सेमच 3 डबल क्रोशेट करून घ्यायचे। पुन्हा आपण 3 डबल क्रोशेट करून घ्यायचे। तर म्हणजे एकूण 3 डबल क्रोशेट झाले। हे बघा, इथं आपण 2 मधल्या लाईन सोडलेल्या आहेत आणि 3 नंबरच्या लाईनमध्ये 3 डबल क्रोशेट घेतले आहेत। पुन्हा आपण इथं एक लाईन सोडून द्यायची आणि पुन्हा सेम आपण 3 डबल क्रोशेट करून घ्यायचे। पुन्हा आपण एक लाईन सोडून द्यायची, त्याच्या पुढच्या लाईनमध्ये आपण 3 डबल क्रोशेट करून घ्यायचे। असं आपण एकूण 6 वेळा करून घ्यायचं आहे। एक लाईन सोडायची आणि 3 डबल क्रोशेट करून घ्यायचे। पुन्हा आपण एक लाईन सोडणार, पुन्हा पुढची एक लाईन सोडायची, 3 डबल क्रोशेट। आता आपलं हे 6 वेळा झालेलं आहे। हे पहा, 1 2 3 4 5 6। आता 13 चेन घ्यायच्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13। आता आपण 2 लाईन ह्या सोडून द्यायच्या, 1 आणि 2। तिसऱ्या लाईनमध्ये पुन्हा आपण 3 डबल क्रोशेट करून घेऊया। इथं आपण एक लाईन सोडायची, पुन्हा 3 डबल क्रोशेट। असं आपण पूर्ण तोरणपट्टीला करून घ्यायचं आहे। सेमच 6 ब्लॉकमध्ये 3 डबल क्रोशेट करून घ्यायचे। ह्या 1 2 3 4 5 6 मध्ये आपल्याला एक एक लाईन सोडायची आहे, आणि इथं आपण 13 चेन घेणार आणि मध्ये आपण 2 लाईन सोडून देणार। पुन्हा आपण 6 वेळा 3 डबल क्रोशेट घेणार। असं आपण पूर्ण पट्टीला करून घेऊया। आता आपण शेवटी आलेलो आहे। आता आपण काय करायचं आहे, इथे एक डबल क्रोशेट घ्यायचं आहे याच्या साईडला। ह्या 2 लाईन आपण सोडून देणार आहे, ज्या आपण 16 डबल क्रोशेटच्या केल्या त्या।
आता आपण बाजू पलटून घ्यायची, इथं 3 चेन करायच्या, तिथंच एक डबल क्रोशेट घालायचं। आता आपण हे जे 6 3 इंची डबल क्रोशेट केल्या त्याच्या मधल्या भागात आपल्याला 3 डबल क्रोशेट करायचे। 1 2 3। आता पुढच्या गॅपमध्ये आपण 3 डबल क्रोशेट करणार, 1 2 आणि 3। आता आपल्या इथं 5 3 डबल क्रोशेटचे 5 बंच होणार। पहिले आपले 6 होते सुरुवातीला, आता इथं 5 होणार। ते पण 1 2 3 1 2 3 4 5 हे नाही धरायचे आपण। सुरुवातीला जे एक डबल क्रोशेट घातला तो नाही धरायचा, इथून धरायचा। आपले 5 डबल क्रोशेट 5 बंच झाले 3 डबल क्रोशेटचे। आता आपण 6 चेन घ्यायच्या, 1 2 3 4 5 6 आणि 7 नंबरला जी चेन आहे त्यात आपण सिंगल क्रोशेट करायचं। 1 2 3 4 5 6 7 इथं आपण सिंगल क्रोशेट केला। पुन्हा आपण इथं 6 चेन करायच्या, 1 2 3 4 6। आता आपण इथं 3 डबल क्रोशेट करून घ्यायचे, 2 आणि 3। आपले 5 बंच झाले 3 डबल क्रोशेटचे, 1 2 3 4 5। आता आपण पुन्हा 6 चेन, 1 2 3 4 5 6। 7व्या चेनमध्ये आपण सिंगल क्रोशेट घेणार, 1 2 3 4 5 6 7। इथं आपण सिंगल क्रोशेट घेतला। पुन्हा आपण 6 चेन घेणार, 2 4 5 6 आणि आपण इथं 3 डबल क्रोशेट करणार। असं आपण पूर्ण लाईन ही करून घेऊया। अशी आपण आता ही पूर्ण लाईन करून घ्यायची, जसं आपण इथं केलं तसं पूर्ण लाईन करून घेऊया। आपण आता ही लाईन कंप्लीट केली आहे, 1 2 3 4 5। आता आपण काय करायचं आहे, इथे शेवटी आपण इथे एक डबल क्रोशेट घ्यायचा आहे आणि 3 चेन घेऊन बाजू पलटून घ्यायची। पुन्हा आपण ह्या गॅपमध्ये एक डबल क्रोशेट घ्यायचा। आता आपण ह्या गॅपमध्ये पुन्हा सेमच 3 डबल क्रोशेट घ्यायचे। असे आपण 4 वेळा घेणार आहे, 1 2 3 1 2 3 4। आता आपले 4 डबल 3 याचे 4 बंच झालेले आहेत, 1 2 3 4। आता पुन्हा आपण इथं 6 चेन घ्यायच्या, 1 2 3 4 5 6। आता आपण इथं 6 नंबरची चेन आहे तिथे एक सिंगल क्रोशेट घ्यायचा, त्यानंतर त्या पहिल्या सिंगल क्रोशेटवर एक सिंगल क्रोशेट, आता ज्या पुढची चेन आहे तिथं एक सिंगल क्रोशेट, म्हणजे आपला 3 सिंगल क्रोशेट इथं घ्यावे लागणार। पहिला आपला 1 होता, एकावर 3 आपल्याला घ्यावे लागणार। सुरुवातीला एक सिंगल क्रोशेटवर एक, त्या बाजूला एक, पुन्हा 6 चेन, 2 3 4 5 6। पुन्हा सेमच आपण इथं मध्ये आपण 3 डबल क्रोशेट करणार।
2 3. पुन्हा आपण इथं 3 डबल क्रोशेट करणार. तेव्हा असे एकूण आपण 3 डबल क्रोशेट करून घेणार. इथं 1 2 3 4 झाले. सुरुवातीला आपले 6 होते, नंतर 5 झाले, मग 4 झाले. आता 6 चेन. आता आपली 6 नंबरची चेन आहे, त्याच्यावर एक सिंगल क्रोशेट. पहिल्या सिंगल क्रोशेटवर एक सिंगल क्रोशेट. त्यानंतरची चेन आहे तिथं एक सिंगल क्रोशेट. पुन्हा 6 चेन. पुन्हा आपण सेम इथं 3 डबल क्रोशेट. असा आपण हा पूर्ण राऊंड करून घेऊया. असा आपण हा पूर्ण राऊंड लास्टपर्यंत करून घ्यायचा आहे. हे बघा इकडे, हे पहा अशा पद्धतीने आपण हा राऊंड कंप्लीट केला आहे. 1 2 3 4. हे आपल्या शेवटला 3 डबल क्रोशेटचे 4 बंच आलेले आहेत. आता आपण इथं एक सिंगल क्रोशेट घ्यायचा शेवटी आणि बाजू पलटून घ्यायची. 3 चेन घ्यायच्या. आता आपण इथं एक सिंगल क्रोशेट घ्यायचा सुरुवातीला 3 चेनच्या बाजूला. या गॅपमध्ये आपण 3 डबल क्रोशेट नेहमीप्रमाणे. तीन डबल क्रोशेट घेतलेत. 1 2 3. आता 6 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5 6. आता इथं आपण 3 सिंगल क्रोशेट घातल्यात. तर ह्या पहिल्या सिंगल क्रोशेटच्या आधी जी चेन आहे तिथं एक सिंगल क्रोशेट घालायचा आणि या 3 सिंगल क्रोशेटवरनी एक सिंगल क्रोशेट आणि याच्या बाजूच्या चेनवर एक सिंगल क्रोशेट. असे 5 सिंगल क्रोशेट होणार. मध्ये 3 आणि ह्या कडला इथं 1. आता पुन्हा 6 चेन. पुन्हा सेम पॅटर्न 3 डबल क्रोशेट. असा आपण हा पूर्ण पॅटर्न करून घेऊया. हे पहा 1 2 3 6 चेन. पुन्हा आपण इथं 5 सिंगल क्रोशेट घातले. पुन्हा 6 चेन. सिंगल क्रोशेटमध्ये पहिल्या 3 सिंगल क्रोशेटवरनी 3 आणि सुरुवातीला 1 आणि शेवटी 1. असं आपण पूर्ण लाईन करून घेऊया. आपल्या आता हे 3 डबल क्रोशेटचे 3 बंच पूर्ण झाले. आता आपण शेवटी काय करायचं, इथे एक डबल क्रोशेट घ्यायचा आणि 3 चेन घ्यायच्या आणि बाजू पलटून घ्यायची. आता आपण इथे पुन्हा एक डबल क्रोशेट घ्यायचा. आता आपण या 3 डबल क्रोशेटच्या गॅपमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशेट घालायचे नेहमीप्रमाणे. 1 2 आणि 3. आता आपले 2च होणार. 3 डबल क्रोशेटचे बंच 2 होणार. 1 आणि 2. तर 6 चेन घ्यायच्या. 3 4 5 6. आता इथं आपले 5 सिंगल क्रोशेट आहेत. आपल्याला 7 सिंगल क्रोशेट घालायचे आहेत. तर सुरुवातीच्या ह्या चेनमध्ये 1 घालायचा. त्याच्यानंतर 5 सिंगल क्रोशेटवरती 5 सिंगल क्रोशेट येतील. 4 5 आणि याच्या बाजूच्या चेनवर 1 सिंगल क्रोशेट. असे आपल्याला 5 सिंगल क्रोशेटवरनी 7 सिंगल क्रोशेट घालायचे. त्यानंतर 2 3 4 5 6. पुन्हा आपण इथं 3 डबल क्रोशेट घेणार. आपल्या इथं 5 होते. आता आपण 7 सिंगल क्रोशेट केले आहेत आणि आपल्या इथं 3 चे 2 बंच झाले आहेत. असं आता आपण पूर्ण लाईन करून घेऊया.
इथं पण सेम तसंच करायचं. आता आपण अशा पद्धतीने हा राऊंड कंप्लीट केला आहे. शेवटी आपले हे 2 बंच राहिलेले आहेत 3-3 डबल क्रोशेटचे. आता आपण इथं एक डबल क्रोशेट घ्यायचा, शेवटी 3 चेन घ्यायच्या आणि बाजू आपण पलटून घेऊया. आता आपला आता एकच बंच होणार 3 डबल क्रोशेटचा. पुन्हा सेम आपण 6 चेन घ्यायच्या, 6. आता आपल्या इथं 7 डबल क्रोशेट 7 सिंगल क्रोशेट आहेत. आता इथं आपण 9 सिंगल क्रोशेट घेणार. सुरुवातीच्या चेनवर 1 सिंगल क्रोशेट आणि नंतरला 7 सिंगल क्रोशेटवरनी 7 सिंगल क्रोशेट. हा बाजूच्या चेनवरती 1 सिंगल क्रोशेट. म्हणजे आपण आता इथं 9 सिंगल क्रोशेट घेतले आहेत. 7 वरती आपण 9 केलेले आहेत. इथे एक वाढवला सुरुवातीला आणि शेवटी एक. आता आपण 6 चेन घ्यायच्या. पुन्हा सेम आपण इथं आपलं 3 डबल क्रोशेट घ्यायचे. अशा पद्धतीनं हा राऊंड आपण कंप्लीट करायचा आहे. आता इथं आपण 9 सिंगल क्रोशेट घेतले. आता पुन्हा आपण इथं पण 9 घ्यायचे. 7 सिंगल क्रोशेट आणि 7 सुरुवातीला एक शेवटला एक आणि मध्ये आपला 1-1 3-3 डबल क्रोशेटचा बंच येणार. असं आपण हा शेवटपर्यंत करून घेऊया. हे पहा, आपण आता लास्टला आलेलो आहे. इथं आपला 3-3 डबल क्रोशेटचा एक बंच झालेला आहे. आता आपण इथे एक डबल क्रोशेट घ्यायचा शेवटी आणि 3 चेन घेऊन बाजू पलटून घ्यायची आपण. आता आपण काय करायचं आहे, हा 3 चेनचा इथं या गॅपमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशेट घालून घ्यायचे. 1 2 आणि 3. म्हणजे आपले 3 चेनचा एक आणि पुढचे 3 असे 4 झाले या ठिकाणी. पुन्हा आपण हा तिसऱ्या डबल क्रोशेटवर तेव्हा 1 2 3 आपण 3 खालती घातले. त्याच्या तिसऱ्या डबल क्रोशेटवर 3 डबल क्रोशेट करून घ्यायचे. आता आपण 6 चेन घ्यायचे. आता आपण या 9 सिंगल क्रोशेटवरनी 9 सिंगल क्रोशेट करून घेणार. 2 3 4 5 6 7 8 आणि 9 सिंगल क्रोशेटवरनी 9 सिंगल क्रोशेट झाले. आता पुन्हा 6 चेन 1 2 3 4 5 6. आता आपण इथं हे 3 डबल क्रोशेट आहेत. या पहिल्या डबल क्रोशेटवर आपण 3 डबल क्रोशेट करून घेणार. 2 आणि 3. आता आपण या शेवटच्या डबल क्रोशेटवर पुन्हा 3 डबल क्रोशेट करून घेणार. 1 2 आणि 3. 6 चेन 1 2 3 4 5 6. 9 सिंगल क्रोशेटवरने आपण 9 सिंगल क्रोशेट करून घ्यायचे. 3 4 5 6 7 8 आणि 9. पुन्हा 6 चेन 1 2 3 4 5 6. पुन्हा आपण सेम पहिल्या डबल क्रोशेटवरती आणि शेवटच्या डबल क्रोशेटवर 3 जसं आपण इथं गेलं असं आपण पूर्ण लाईन शेवटपर्यंत करून घेऊया. इथपर्यंत करून घेऊया आपण शेवटपर्यंत.